नमस्कार, कप्पेज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज इथे मसाला पाव केला आहे। तो मसाला पाव कसा केला आहे ते तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी इथे 4 कांदे रफली चिरून घेतले, ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या घालते। त्या लसूण पाकळ्या घालून झाल्यानंतर त्यामध्ये 4 टीस्पून कांदा लसूण मसाला घालते। कांदा लसूण मसाला घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालून झाल्यावर मूठभर कोथिंबीर घालायची त्यामध्ये आणि ती कोथिंबीर घालून त्याची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आपल्याला। हे पहा, आपण मिक्सर मधून पेस्ट करून घेतली आहे त्याची। पहा किती सुंदर पेस्ट झाली आहे। ती पेस्ट आपण आता एका वाटीत काढून घ्यायची आहे। हा मसाला पाव ही रेसिपी आहे ती तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर तुम्ही कधी पण खाऊ शकता आणि झटपट होणारी रेसिपी आहे। मसाला पावसाठी आता पाव लागणार आहेत, ते पाव असे मधून कापून घ्यायचे आहेत। हे पहा, पाव कापून झालेले आहेत। आता मी इथे तवा ठेवलाय गॅसवर। तव्यामध्ये 2 टीस्पून बटर घालते। तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता। शक्यतो तूप किंवा बटरच वापरा, तेलाचा वापर करण्यापेक्षा ते टेस्टी छान लागतं। आणि नंतर 2 टेबलस्पून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तो कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, व्यवस्थित म्हणजे लालसर नाही करायचे, साधारण त्याचा कच्चेपणा जाईल इतपत तो परतून घ्यायचा आहे कांदा। आता कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून कांदा आणि कोथिंबीरीचं जे वाटण केलं होतं ते वाटण आपण त्या कांद्यामध्ये टाकायचं आहे आणि तो मसाला पण व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला। पहा, मसाला माझा परतून झालेला आहे। आता मी त्या मसाल्याचे 2 भाग करणार आहे। एवढ्या मसाल्यामध्ये 2 पाव तयार होतात, मसाला पाव होतात। आता जे कापून ठेवलेले पाव होते ते असे उलटे ठेवून द्यायचे त्या मसाल्यावरती। थोडा वेळ तो मसाला सुद्धा भाजू द्यायचा, पाव सुद्धा भाजू द्यायचे। त्यानंतर आपल्याला मसाल्यासकट तो पाव उचलायचा आहे, जेणेकरून तव्यावर जो मसाला असतो तो आपल्या पावामध्ये गेला पाहिजे। अशा प्रकारे तो मसाला पाव उचलायचा आहे आपल्याला आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे। आणि आता त्याच्यासाठी मी पाव भाजण्यासाठी 1 टेबलस्पून बटर घालते दोन्ही पावावर आणि व्यवस्थित भाजून घेते। हे पहा, आपला मसाला पाव तयार झालेला आहे। किती सोपी आहे की नाही रेसिपी ही। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि टेस्टला तर भन्नाटच लागते, सुंदर लागते। चला, आपला मसाला पाव तयार झालेला आहे। मी मसाला पाव आता सर्व करायला घेते। अशी झटपट रेसिपी होणार असेल तर कोणाला आवडणार नाही, नक्कीच आवडेल सगळ्यांना। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।